माझा आवडता प्राणी माझे बाबा. सिंहाचा चेहरा आणि माणसाचं शरीर यामागे नेमकं कोणतं रहस्य दडलं आहे? पोस्टर इतकं रक्तरंजित का आहे? वडील आणि मुलाच्या नात्याची गोष्ट आहे का? असे अनेक प्रश्न प्रेक्षकांच्या मनात निर्माण झाले आहेत. काश्मीर महाजनीचा ॲनिमल अवतार अभिनेता काश्मीर महाजनी आता दिग्दर्शक म्हणून नवी इनिंग सुरू करत आहे. त्याच्या दिग्दर्शनातील पहिलाच चित्रपट राखणदार 2027मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार. घोषणेसोबतच या चित्रपटाचं पहिलं पोस्टर सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. या पोस्टरमधील रहस्यमय मांडणी, रक्तरंजित वातावरण आणि गूढ कॅप्शनमुळे चित्रपटाबद्दल प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोचली आहे. या चित्रपटात सई ताम्हणकर, काश्मीर महाजनी आणि मकरंद अनासपुरे ही दमदार स्टारकास्ट प्रमुख भूमिकांमध्ये झळकणार आहे. राखणदार या चित्रपटाचं पहिलं पोस्टर एवढे लक्षवेधी आहे. लाल भडक पार्श्वभूमीवर रक्ताचे उडालेले शिंतोडे, मध्यभागी सिंहाच्या उग्र आणि डरकाळी फोडणाऱ्या चेहऱ्याची प्रतिमा, तर त्याखाली मजबूत देहयष्टी असलेली व्यक्तिरेखा. पोस्टरमधील सिंहाची प्रतिमा ही सामर्थ्य, धैर्य आणि रक्षणाची भावना अधोरेखित करते. ठळक अक्षरांमध्ये साकारलेले राखणदार हे शीर्षक चित्रपटाच्या भव्यतेची आणि दमदार आशयाची स्पष्ट झलक देते. याच पोस्टरवर लहान मुलाच्या हस्ताक्षरात लिहिलेलं माझा आवडता प्राणी माझे बाबा हे कॅप्शन विशेष लक्ष वेधून घेत आहे. या एका वाक्यामुळे पोस्टर भोवतीचं गूढ आणखी वाढलंय. ही वडील आणि मुलाच्या नात्याची गोष्ट आहे का? पोस्टर इतकं रक्तरंजित का आहे? सिंहाचा चेहरा आणि माणसाचं शरीर यामागे नेमकं कोणतं रहस्य दडलं आहे? असे अनेक प्रश्न प्रेक्षकांच्या मनात निर्माण झालेत. काश्मीर महाजनी म्हणतात, दिग्दर्शक म्हणून माझा हा पहिलाच चित्रपट असल्यामुळे प्रत्येक गोष्ट प्रेक्षकांच्या मनाला कुतूहल निर्माण करणारी असावी अशी माझी इच्छा होती. त्यामुळे या पोस्टरमधील प्रत्येक एलिमेंट अतिशय विचारपूर्वक तयार करण्यात आलेला आहे. पोस्टर पाहताच प्रेक्षकांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण व्हावेत आणि त्या प्रश्नांची उत्तर शोधण्यासाठी त्यांनी चित्रपटगृहात यावं हा त्यामागचा उद्देश आहे. या पोस्टरमधील प्रत्येक प्रतिमा, प्रत्येक शब्द आणि प्रत्येक तपशील कथेशी जोडलेला आहे. काश्मीर महाजनी म्हणतात, हा चित्रपट मी मनापासून माझ्या बाबांना समर्पित करत आहे. राखणदार प्रेक्षकांच्या अपेक्षांवर किती खरा उतरतो हे पाहणं नक्कीच उत्सुकतेचं ठरणार आहे. आता तुमची वेळ. माझा आवडता प्राणी माझे बाबा या ओळीवरून तुम्हाला या चित्रपटाची कथा कशाबद्दल असेल असं वाटतं? तुमचा अंदाज कमेंटमध्ये नक्की सांगा. तर मित्रांनो, राखणदारची ही पहिली झलक तुम्हाला कशी वाटली? जर तुम्हालाही काश्मीर महाजनींच्या या नव्या प्रवासाबद्दल उत्सुकता असेल तर हा व्हिडिओ लाईक करा. अशाच मराठी चित्रपटांच्या रिव्ह्यूज आणि अपडेटसाठी क्रिएटिव्ह व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नव्या मूवी रिव्ह्यूसोबत. तोपर्यंत धन्यवाद.